हाव भाऊ राय जाईन मालकुटी काढी म्हणता आई बहीण रागमा तो पये त्यान मागे मी बी जिना वाटेवर त्याने मनकडे दे का हो म्हणे महाराज तुम्ही का उन्हात म्हणतो भाऊ तू पै उन्हा मी बी पै ऊन अहो म्हणे महाराज मला फोन येलो होता खाली रेंज नाही त्या वर येलो तो पाय खालीच सांगे जाता रे म्हणत होतर कथन मी कथन म्हणे फजिती कर दिनणार ओ का दुश्मन सुद्धा खानदानी आणि दुश्मनी सुद्धा खानदानी माणूस संगेच करू मी ना मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले ढोक बाबा सांगतात ना मी लहानपणी ऐकलेलं मी आजही ते सांगायला मला आवडतं दुश्मन सुद्धा खानदानी पाहिजे समोरासमोर दोन गरीब होतात म्हणे दोन्हीशी लढाई जाईल लढाई व नंतर दोन्ही एवढा कट्टर दुश्मन ना तेरारनं तोंड घेत नाही जर अहो भाऊ वट्टावर दिखे ना याला बैर दिशाला जाणार आहे ना मागली गली माई पिरेशी जाय पण त्यानं तोंड देखील नाही एवढी कट्टर दुश्मनी एकमेकना तोंड देखत नाही एवढी कट्टर दुश्मनी एक दिवस बैर दिशाला जाणं होता ना अहो भाऊ वट्टावर होता याला देखता याला इथला रागुना ना मांगलदार मांगलादार माईन मांगली गली माई पिरीशने बैर दिशाले पहिले बैर दिशाला बाहेर जायत बा लोके जुना बाबासले माहिती होईल पहिले बैर दिशाला बाहेर जायत बाबा नाही का आता पहिलं काहीच राहिलं नाही पहिलं इथलं भारी होतं ना लोके गरमा खायत आणि बाहेर जायत आते डाबासूर काय येत गरमा इसनी पहिलं काहीच राहिलं नाही शिव नुसतं पहिलं सांगा ना तरी सुद्धा कीर्तन होई जायचं आपलं पहिलं इथलं खतरा काम होतं ना या टोपीवाला बाबा बसले ते असले विचारा या जर वावर मा कामले राहत ना एक तास पहिले बाईल वाटलाय देतो ए वय स्वयंपाक करतो मी येस लाग मा एकच तास मा मन माय पहिले रांदी ठी नाही माय संताप चांगला नाही त्यास ना जर रांदेल नाही राह ना तर मला 2-4 कानपटा मार दीदीन म्हातारी ब्याईसनी एक तास मा रांदी ठी नवराना जेवण वाहन पहिले खाट गादी टाकी ठी जेवतात मन नवरा झोपीन एवढा तराडा होता आणि पहिला नवरा झोपी बिलेत कारण त्याच पा काय मोबाईल नाही होतात ना मग आता 3-3 वाजा लोक मोबाईल मध्ये बोटे का आलात बट बानट सुरूत ना आते सुद्धा ज्या चालू कीर्तन मा सुद्धा बाकी मोबाईल केना आहे त्यामुळे तथा कोपरा बसेल शेत आटे बरे तुम्ही कीर्तन माही बसेल शेत होणे ते बाकी ना गरज मोबाईल की राहणार पहिलं इतका तराडा होता नवरा येऊन पहिले रांधी ठेवणं जेवण होताच मग नवरा झोपीन खाट गादी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले बरोबर आहे ना माडी खरं आहे ना आते नवरा येवान पहिले रांदीट येत पहिल्या बाया खावान पहिले खात गादी टाकीट येत जेवताच झोपी बाई मन नवरा आते इथलं उलट होई जायचे मन बहीण आरताले का उपास धरलेच गली माची आपेत पिरजने आहो भाऊ पोरेले झोका देस ओ काका तू काय सत्यानाश करणार बाबू म्हणजे पहिलं काहीच राहिलं नाही आते हो पहिला म्हातारास ना एवढा तराळा होता ना आंघोळ करीन बाथरूम मा निघेत ना तरी पहिल्या बाया हात मा तेल लिहून उभ्या राहत लगेच नवराला डोकाला तेल लाई देत पहिल्या बाया मी आज बऱ्याच बाया देखील शेतात नवरा अंग धुवून येतात तेल डबा हात मात्र आहे पहिले डबा मा तेल राय हो लगेच डोकाला तेल लाई देत नवरा बाहेर निघतात चहा ना कप तयार राय आते ते बाकीच्या बहिणी आहे ना बेडरूम मध्ये नवरा सांगते तुम्ही चहा ठेवताय का माझा पण एक कप ठेवून द्या आको चहा ठी द्या ठीक आहे वो माणूस की नाही सापते बाई आजारी असेल तर नक्कीच करायला पाहिजे करू नका असं मी म्हणत नाही पण इथली प्रथा चेंज होई गी ना ती काही बाया ते नवराले नाव तरी का मारतीस मी एक ठिकाणी कार्यक्रम ले गो मुक्कामे थांबे गो जटे मुक्कामे थांब नु त्या दोन्ही नवरा बायकोस ना बेडरूम आणि बाजूमा मी होतो आता तो बाऊल ड्युटीला जाणं होता सकाळी मग उठणं आंघोळ बिंगोळ करीन चहा ठी राहता ती बहीण जो तडे बेडवर ते ना सांग दे ना गादी मा पडी शशी माझी पण अजून एक कप ठेवून द्या नवराले नाव धरी शशी मी ते झोप मा चमकाय उठणू ती बहीणले म्हणतात ताई अहो भाऊ तुला जीज भाऊ आहे का म्हणत नाही म्हणे नवरा आहे नाही तू शशी म्हण का नाही म्हणत म्हणजे इथली पद्धत बदलाय टाकेल शहाते हो ही शोभना बाहेर होई जायला शहाते तेवढं बरं याको मोवाडी मा नाही तशा बाया तताना सांग राहू बहिणीवर मी जडे तुमनं कोण राहत नाही आटे ना सांगेन कोण बरेल घर मध्ये दाती घालली आपली 50% रक्कम आट केले पहिलं काहीच राहिलं नाही आते बट उलट जायचे हो
माणूस बहिर दिशेला जात होता, पण समोरचा दुश्मन दिसला म्हणून मागच्या गल्लीतून फिरून गेला. त्याचं तोंड नाही बघायचं, एवढा कट्टर दुश्मनी या. बघा बरं दुश्मनी केवढी कट्टर आहे, तोंड सुद्धा धके नाही, इथली कट्टर दुश्मनी आहे. आणि नेमका राग राग मा जाय रांता नालायक म्हणे पुढला वट्टावर देखी घ्या त्यांना मुसळ देखाय गे म्हणा दिन बोगत जाय म्हणे, इथलं गाण गाण बोलत जाय रांता ना. आणि नेमकं 4 व्हीलर गाडी होणी, त्या 4 व्हीलर गाडीवाला बैर दिशाला जाणार बावल्या हात दिना. दादा थांबाव म्हणे, काय म्हणे, आमका आमका नाव न व्यक्ती कोठे राहत नेमका या ना दुश्मन न घरी चार राहता. त्याला साधा त्या गुन्हा वय का? हा तो म्हणे तो नालायक पुल्ला वट्टावर होता म्हणेशीन मागली गेली माही पिरेश नाही येले, मी त्यानं तोंड देखत नाही. तो म्हणा एवढा कट्टर दुश्मन आहे, तो माले चालत नाही, मी त्यानं तोंड देखत नाही, अजिबात त्यानं नाव काढू नका म्हणे. दादा गावमा घुसताना पहिला तुम्ही भेटेलेत, कमीत कमी घर तरी देखा द्यावं म्हणे, अजिबात नाव काढू नका त्या नालायकनं, मी त्यानं तोंड देखत नाही, एकदम कट्टर दुश्मन आहे म्हणे. मी म्हणे दादा सांग द्यावं म्हणे, तुम्ही कजान करता आलेत म्हणे त्यांकडे. काय नाही म्हणे, त्याच ना मोठा पोऱ्याला पोर देनीशे म्हणे. काय सांगू मग, आपण राहतो ते काय करतो, आपण ते इथला किडा पाडतोत ना. त्यान पोऱ्या जरी माडकरी राहताना तरी सांग देतो, तो ते परून देईन गटारमा पडेल होता मोड नाही म्हणल्यावर. एवढा कट्टर दुश्मन समोरच्या ओट्यावर त्याला बघितलं, मागच्या गल्लीतून बहिर दिशेला गेला, त्याचं तोंड बघत नाही. पण त्या गाडीवाल्याला विचारलं, दादा तुम्ही त्या माणसाचं नाव विचारताय कशासाठी? म्हणले दादा खरं सांगू, त्यांच्या मोठ्या पोराला पोरगी द्यायची म्हणून त्यांचं घर बघाय आलोय, वर बघाय आलोय. त्या दुश्मन माणसानं सांगावं, माणूस माझ्यासाठी नालाय काय, कट्टर दुश्मन आहे माझा, पण त्याच्या घरात जर मुलगी दिली ना, माणूस एवढा खानदानी तुमच्या पोरीला ओटा उतरू देणार नाही, एवढा खानदानी माणूस आहे. दुश्मन सुद्धा इथला खानदानी पाहिजे. हा दुश्मनी करायची, पण खरं असेल तर खरं पण सांगायचं, आणि चुकलं असेल ते पण सांगायचं, जे चांगले गुण आहेत ते पण सांगायचे. त्याला म्हणावं दुश्मनी निभवणं. बाकीना लोक काय बी सांगेन बदनाम करतात. आपण मेल्याच्या नंतर आपले रडतील विशेष नाही, दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आला पाहिजे. अभिमन्यू मरण पावला, पांडव रडतील विशेष नाही, पांडव पुत्र होता, पण कौरवांना पांडवांचा वंश संपवायचा आहे, तरी सुद्धा कौरव रडत होते. म्हणजे काय जिन असेल हो त्या व्यक्तीचं. दादा धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे भाई हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया, सुभद्रा के पास जा और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, थोड़ा सा काम कर दे भैया. कृष्ण भगवंत ऐकत होते, जाणार कोणीच नाही, पांडव पुत्र मेलेला आहे, पांडव जाणार नाही, कौरव तर दुश्मन आहेत ते जाणार नाही, हे काम मलाच करावं लागणार. आता मैतीचा निरोप सांगायला स्वतः हा जगाचा मालक जातोय, पण अगोदर मैतीचा निरोप सांगायला माणसं जायचे बाबा, बरोबर आहे ना. पहिले मौतना निरोप सांगाल माणसे जायत. आता मोबाईल वे घ्यात म्हणशीन, बरी सुविधा वेगळी काय रे भाऊ चालणार रे, ते कोणतरी विक्रीले ना, मग सौदा करा ना त्या भाऊस ना अंगी माल बी सबत वर विचारली जात रे भाऊ, मी बी घरघरात फिराव रे कथा कथा, समय समय पुरा राहीना झालं. लेकर इथला आणला त्यांना काय, बरोबर आहे की नाही. इथला पोर आहेत त्यासले काय विचार असले. हो कितला होते त्या 8-8, 10-10 वर्ष ना 12-12 वर्ष ना पोरेश आहेत त्या. एक मी विनोद म्हणून बोलतो, इथला पोरसले काय बोला ना, शानला किडा पाडतस. पहिले मोबाईल नव्हते म्हणून मैत्रीचा निरोप सांगायला माणसं जायची. आता मोबाईल वगैरे म्हणजे बऱ्याच सुविधा वगैरे, काही गोष्टीस मा मोबाईल चांगला विषय आणि काही गोष्टीस मा चुकीना पण आहे, पण त्याला यूज करत असताना चांगलं करा. जसं की बाजारामध्ये विक्रीला दूधवाल्याची पण दुकान आहे, डेअरी आहे, काजू बदामवाल्याची पण दुकान आहे, मिठाईवाल्याची पण दुकान आहे, आणि बाजूमध्ये बियर बारवाला पण विक्रीसाठी बसलेला आहे. पण तुम्हाला ठरवायचं कोणत्या दुकानावर चढायचं ते. हा मोबाईल चांगला पण आपण जर यूज करत असताना चुकीचा करत असाल तर मग रॉंग आहोत आपण. मोबाईलने नाही चुकीनं ठरवता यावं, पण मोबाईलमुळे लोक इथला येडावे जायचे.
इथला येडा होई जायचे. एक भाऊ मोबाईल मा व्हॉट्सअप चलावता चलावता दुसरा घरमा घुशी घ्या. समजणार नाही त्याला मी कोण्या पायऱ्या चढ राहिनो बा असं. मोबाईल मा व्हॉट्सअप चालवता चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. कॉटवर जाईन बसली ना ती बहीण बी सिरियल दकामा एवढी मग्न होती तिला असं वाटणं म्हणा मला कजून त्यांना बिगर तोंड चहा टी दिनी चहा बनाईन टी दिनी सिरियल मा मग्न होती आई माय. सिरियल देखा मग्न होती चहा ना कप भरीने आबावले टी पॉयवर टी दिना यांसमोर चहा उनी यांनी चहा ना कप उचला पेवन टाइमले वर दकस हो म्हणा बापरे पीओपी दुसरा घर नाही मी का दुसरा घर मा घुशी होऊन बो म्हणे. यान ध्यान माऊन मी दुसरा घर माही जायचे आणि जर का माले घर ना मालक नाही देख अव काय बरं करणार नाही म्हणा एकच बुका मा हा कामच मिटार दी म्हणे तो. मग अहो गाय गाय घरना बाहेर निघी राहता घरना बाहेर जीवलीश ने पहिराय ना तोपर्यंत घरना खरा मालक बी घरण्या पायऱ्या चढ राहता. याना निघाना गाव याना घुसाना गाव दोन्ही दरवाजामा भेटणार. अहो घरना खरा मालक बी नेमका इंस्टाग्राम चाला राहता आणि इंस्टाग्राम चालवता चालवता घर मागुशी राहता. याल देख तो निघणार आले विचारांता मी का तुम ना घर मागुशी होऊन हो म्हणे म्हणजे अहो बी सुदीवर नाही होता. या मोबाईलनी इतला लोक येडा करटेल शेतस ना हिशोबना बाहेर कल्पना बाहेर येडा करटेल शेत. एक ठिकाणी जेवणले गो मी जेवणले बसून तो भाऊन सुरू कर दिन म्हणे महाराज बायको बोलती कडक शे हो बोलती डोकं उठाडे पाहुणा देखत नाही पै देखत नाही कोणा बी समोर काही बी बोली पडस म्हणे लढाईच करस म्हणे आणि जर तिला बोलायला गो ना ते डायरेक्ट काय बी उडी फेकस म्हणे. हो म्हणा बापरे तो इथला जीव तोडी सांगे त्याला म्हणतो तू घाबरू नको रे घर परत ना दांगडो येत रे या ते का तुनाच घर माशे का काय समज ना. कारण असं कोणतं घर नाही की त्या घरमा भांडण नाही. असं एकाच बहिणीने सांगू मला आमना घरमा आमने नवरा बायकोन लढाई होत नाही महाराज वर बोट करीन सांगा परत आई तुम्ही सांगा तुम्हाला जाऊ द्या तुम्ही आमने नवरा बायकोन लढाई होत नाही असा एखादा माणूस असं घर नाही त्या घरमा दांगडो नाही. हो फरक इथला रास काही काही लोकेशनी भांडण करानी पद्धत वेगळी रास काही काहीशनी वेगळी रास. समोरासमोर दोन परिवार आहेत एक घरवाला दोन्ही नवरा बायको कायम भांडण करत समोरला घरवाला दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत. ज्या हसत राहत त्यासनाकडे देखीशनी जास्त भांडण होय ना तो भाऊ म्हणे अहो बायको संगे असं कसं वागत असेल म्हणे दोन्ही बी नवरा बिन बायको बी हसतच राहतस म्हणे. या म्हणे दादा आता आहे रे भाऊ म्हणे काय मी जवळ बी देखस तवय तुम्ही दोन्ही नवरा बायको हसतच राहतस म्हणे तू बायको संगे असं कसं वागस रे मी अख्खं बायकोनं मन सारखं वागस तरी दिन मा तीन दाव लढाई करस म्हणे मन बायको तू बायको संगे असं कसं वागस तू बायको बिन तू बी हसतच राहस. तो म्हणे भाऊ तू ना घरमा जो दांगडोय ना तोच मना घरमा विषय फक्त मी जगानी पद्धत बदलाय टाकेल शे म्हणे कसं मना घरमा जर भांडण वहिनी ते मन बायको रांता रांता लाटणं उडी फेकस लागी गे ते ती असस नाही लागणं ते मी असस पण दांगडो ते मना बी घरमाशे म्हणे बिगर भांडण गरज नाही हो. हा तो भाऊ मला सांगत म्हणे महाराज बायको बोलती कटकट करस म्हणतो भाऊ घर परत दांगडो येत रे त्या आणि इथले बी दांगडो करस नाही माय. पण तुमले एक सांगा सुरुवातले सांगा ना बाईशिवाय माणूसनी इज्जत नाही कायम ध्यान मा ठेवा तीच नाही इथलं प्रेम रास ना तुमले जेवाडाशिवाय त्या जेवतीत नाही इथलं प्रेम रास बरं विनोद वजा करा ना हो बाईशले चुकीनं ठरावा नाही तीच नाही इथला जीव रास ना. प्रत्येक बाई तुमनासाठी एक व्रत करस त्या व्रतनं नाव काय बहिणी सोन एक उपवास करतीस तुम्ही हा राईट राईट दादाश्री हरतालिका प्रत्येक बाई नवरान करता हरतालिका करस. हरतालिका कोणी कोणसाठी करे बहिणी सोन माय कोणासाठी शंकर भगवंतानं पार्वती मातेसाठी की तोच नवरा मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणजे आज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी व्रत करतेस तुम्ही खरं आहे ना. देखाव कितलं प्रेम आहे म्हणजे पुढला जन्मामा सुद्धा तुम्हीच भेटायला पाहिजे तेवढ्यांसाठी या माया व्रत करतीस. हो फक्त गली मार राहून मार दे का 100 गरेज माय 99 गरेज माय एकच आवाज निघस कांदा म्हणतो राई राई नु दुसरी राती ना काही नाही निघी जाती हो म्हणा बाप मा उपवास का ब करस काकू तू बाकीने बाया तिथलं भारी सांगते ना नवराले 8 एफेक्ट न वर नको भेटजो
त्याला म्हणतो भाऊ प्रत्येक ना घरमा दांगडो रास रे म्हणे महाराज मना घरमा जरा जास्त जे आता माल बी म्हणतो भाऊ कीर्तन साडे थांब नशे यांकडे जेवण शे जेवण करीन कीर्तनले निघू का तर राजू लागेस पण आता जेवण ते करले होते बो शांत वरतून बायको कितली का कडक राह ना नेमका जेवणले बसनू समोर ताटून पहिलाच घास उचला तो भाऊ डायरेक्ट ताटवर ते उठीन जिना वाटे दाबावर मला असं वाटणं म्हणतं यान बाईनं डोकं फिरणं भो हाव भाऊ राय जाईन मालकुटी काढी म्हणतो आई बहीण रागमा तो पये त्यान मागे मी बी जिना वाटेवर त्याने मनकडे दे का हो म्हणे महाराज तुम्ही का उन्हात म्हणतो भाऊ तू पै उन्हा मी बी पै ऊन अहो म्हणे महाराज मला फोन येलो होता खाली रेंज नाही त्या वर येलो तो वा पाय खालीच सांगे जाता रे मन धोतर कतन मी कथन म्हणे फजिती कर दिनणार ओ काका हाय नेमन सांगी जाताना माले मी फोनवर बोलायला जाय राहिनो या मोबाईलच नाही इथलं येडं करेल शे लोकेशले हिशोब ना बाहेर येडं करतेल शे हो पण काही काही गोष्टी मोबाईल मुळे चांगल्या झाल्या आहेत हा काही काही गोष्टी चांगल्या झाल्यात जसं की बाप जरी मेला ना तर पोरगीचा हात पडत नव्हता पहिले मोबाईल नव्हता म्हणून बऱ्याच बाया बसल्या असतील म्हाताऱ्या की प्रेत यात्रेवर बापाच्या ठिकाणी पोचता आलं नाही ना गेल्या पण असतील फक्त पोरगी पोचली बापाचं प्रेत उचललं गेलंय अशा बऱ्याच माया बसलेल्या असतील इथं कारण मोबाईल नव्हता ना वेळेवर मुलगी पोहोचत नव्हती पण आता मोबाईलमुळे त्या सुविधा चांगल्या झाल्यात हा पहिले माणूस मौतना निरोप सांगायला जाय पण मैतीचा निरोप सांगायला जो माणूस जायचा ना तो बी हुशार पाहिजे मौतना निरोप सांगणारा बी हुशार लागे पहिले नेमकं म्हणे आजी मरणी मन चुलत काकाल म्हणे अण्णा तू सकुबाई लय्यर म्हणे मी जे म्हणा काका चुलतास ना सांगस ना तो एक बी जीवत नाही मरी जायला वालाच ना सांगस कोण उपाधी करले जीवतच ना सांगत घरीन कुठी काढतील ना माले एक रोज मन बापने माल बसाले ना का रे घर म्हणा किस्सा बी सांगस म्हणे तू कीर्तन मा मी युट्यूबले देखच म्हणे आता जर काय सांगा ना म्हणे घर जरूर ना तुला कुमचाडस होतच म्हणे आम्ही मी असा विचार करत लोक 50-50 दिराना काय दपाड दपाड करो भो मा काय सांगायचं जा साला गणत प्रयत्न करत मी दाबाना पण सांगायचं जा हा ते पॉकेट जड दिकस ना मग काय दपाडा ना असं म्हणलंच म्हणून मना काकाला सांगा म्हणे देख रे अण्णा सकुबाईला ये म्हणे तू पण देख पोरगीले सांगा टाइमले घाबरावजो नको बरं नाही ते पोरच झटकाईन मर जाई कारण तिना माय मागायला जीवत आणि पहिल्या पोरीस ना माय बाप मागायला जीवत अर्थात आते बी शेवा पण आता त्या मोबाईल मुळे जिवाळा कमी वय घ्या पहिले बाईन जातले जर मायर कुत्र दिखे ना तरी सुद्धा बाय असले आनंद वय वय का नाही माडीस पण खरं आहे का नाही नुसता चुलत भाऊ जाऊ द्या गाव म्हणा दुसरा समाज ना माणूस जरी दखाना तरी सुद्धा पोऱ्याला चारदा वयणार त्या मामाला बोलायला येणारे वयणारे त्या बाबाला बोलायला येणारे इथला जिवाडा होता पहिल्या बाईस ना आते या मोबाईलच ना रोज बोलणं रोज व्हिडिओ कॉल त्यामा देखीन इथला नितात पिटी घ्या ना सगळा बाप ना फोन जरी येस ना तरी बाई नवराला सांगत सांग द्या मन बापले मी झोपी जायला सांग द्या जिवाडाच नाही राही ना महाराज हो आता नेमका म्हणा काका जाय राहता मन काकाला म्हणे देख भाऊ पोरगील ब्या वाढ नको नेमन सांगतो काय नाही म्हणे मला नका शिकाणं मी बडं बरोबर करलीच म्हणे बाकी 150 ना राहतच ऐकतात काय नाही बाबा हो 150 ना राहतच बाकी ना सांगायला ऐकतात नाही आणि जुनं ते सोनं या म्हातारा बाबा आहेत ना यासनं ज्यासनी ऐक ना त्यासना फायदा आहे त्यासनी वय वय घ्या असं समजे अजिबात त्यासले व्यर्थ असं वायबार काढू नका बरं जुनं ते सोनं राहत त्यासना आत ना जोडेल संबंध आहे ना अख्खा आयुष्यभर टिकतच आणि आपला पोरे पोरेच ना दकेले ना कवय फार का त्या वय जाते ते समजत नाही मनीषीने 1-2 म्हातारा संगे ठेवत जा रे काका सोन आणि पोरी दकणार असं वाद भरायचा नाही नाही दल्लाल काय लिराय ना तो म्हणा 2 मित्र संगेत अरे तू लय जा रे त्या दल्लाल लय जा रे त्याला जिथलं समजा तिथलं तुला काहीच समजाव नाही रे आणि आको बाकीना बाना टाकू मित्रले सांगता का रे बावड्या तुला पोरगी पटली का ओ भाऊ त्याला पटली का आणि तू कसा लिहिले अरे पोहे खावाले मित्रली चारवतो तुला पोर पटणी का ओ भाऊ तून करता येलेत रे दादा म्हातारे लोक जे सांगतात ना ते अगदी रिअल असतं खरं असतं मना का बाबा सांगितलं मन काकाले देख रे अण्णा नेमन नेमन सांगतो बरं रे नेमन ते ब्या वाढतो नको ती पोरले मी बडं बरोबर करली तुम्हाला कशी काढा म्हणे घ्या म्हणा काका त्यान दिमाग प्रमाणे म्हणा आत्यान देख म्हणे काय रे भाऊ कथा म्हणता काय नाही म्हणे बाई सगूबाई बैली लेवायला येलो होतो म्हणे अण्णा जेवण करले भाऊ म्हणे आणि पहिल्या बाईसला काय राहाय स्वयंपाक पहिले काय असं राहाय का चालून नुसतं खिचडीन तयन काढ तरी सुद्धा स्वयंपाकाला लगेच 4:15 होई जाय
पिठलन पोया कर्यात तरी पाहुणचार राय. आत्ते लोकांनी चौघाल्या धंदा करा. कोंबड बी मारणे त्यांनी माले. या कोंबड सांगणारले ते असा जीव करत ना. जठे पाणी नाही तठे सोडी हात पाय बांधीस नाही 8-10 दिन. हा पहिला पाहुणचार इथला भारी राय ना महाराज. निस्त तयन काढली ना खिचडी तरी पाहुणचार होई जाय. हो पण तो खिचडी ना बी नेतात होता लोकेशले खिचडी खावा ना. हा ते खिचडी ना खिचडीने इथल्या हौसपीठ जायले ना ते. पहिले खिचडीना इतका तुटवडा होता तांदूळच ना जी भाऊ. जर पाहुणा येत ना पाहुणा असणार संगे फक्त गरमाना एकच सदस्य जेवायला बसाडेत. खिचडी खुटी नको जाऊ भाऊ. इथला तांदूळ कमी राहत न दारीन परिस्थिती राह पहिला लोकेशने. गरमाना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. आते इथला नेतात पीठ जायले ना खिचडी ना. संध्याकाळ जर कुकरनी शिट्टी वाजली ना असा जीव करस ना. ओ म्हणा बाप शिट्टी वाजनी रे भाऊ. अरे बाप गोदडीला या रे भो पंगरा रे. आई बहिणी आज बी खिचडी दडकायले रे. ओ काका खिचडी ना इथला नेतात पीठ जायचे. बाप बाप बाप. आणि त्या खिचडीन परसाद येईन बहिणीच चांगला पोरेला दिलं तर घ्यात बेटा. ताकदच राहिली नाही पोरेच मा. आमना धोंडायचा मा एक पोऱ्या गया मा पाटा हात मा गुंडाय गुंडाय पेरांदा म्हणतो काय रे बावड्या काय वय रे. काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे भाऊ. काय नाही म्हणे महाराज मला बकरीन गो माल दिनं म्हणे. तुम्ही अण्णा बानड सुरूत ना. बकरीन गो माल दिनं ना हात मोडली ना तुम्ही बानड सुरूत ना. तू काय का ओ खिचडी काय. बहिणी होऊन तुम्हाला पाय पडस. तुम्ही बोलता दामादारेले संध्याकाळ वहिनी का नवराचा क्वार्टर बसेल राय ना. काय डोकाला हातला ते माय डोकं बी काय पण कराय ना. कंबर बी दुखी राय ना. का माय खिचडी टाक देऊ माय. आई खिचडी नाही इथला सत्यानाश करेल बहिणीवर. तुम्ही ना 2च भाकरी टाकत जावा. नवरा बिन बायको बी अर्धी खायले जावा. आणि 2 लेकरेले अर्धी खावडा जावा. पण भाकरी टाकत जावा. वो सोन चिडी सोन. तुम्ही खिचडीने बोलता हाल करणार आहात. पहिला म्हातारा आहेत विचाराया बसेल बाबासले. जर दुपारले भाजी खुटी गई ना दादासाहेब भाजी जर खुटी जाय ना पहिला म्हातारा असण्या माया काला मोठ टाकेत भाकर ना. त्यावर तेल टाक देत गुई टाक देत. गुई तेल ना काला खाय भाऊ. रातले उडीने दाय बिंजी देत कच्ची. आणि ती कच्ची उडीने दाय खायत. असा दांडग्याला म्हातारा राहत ना. बैलले जरी एकच घुमा मारान तरी बैल बशी दे. असा दांडग्याला म्हातारा राहत. खावाल चांगलं होतं. आता आपला पोरे झोप माय उठणार का गादी माझ उठीन डोळ्यात चोयतांचा माव मालपाव व माव मालपाव. ओ भाऊ तू भाजी भाकर ना काला का रे. ओ काका तू पाव काय काय ना आत पाव वय घ्या रे. ओ मन सोन चिड खाणं चांगलं नाही ना हो. आणि त्या पाव काय काय पोरे येवल्या डेबऱ्याने इथला हात पाय दात लावा आणि बीच होत नाही त्यासले. माया आत्यानं मस्त खिचडी बनवली तळण काढलं. माया काकाला जेवायला दिलं. मन काकान जेवण करली ना कशान करता जायला होता ध्यान माहीन तुम ना माहित ना निरोप सांगाले. मन आत्याने मस्त जेवण बनाय टाक. मन काकान जेवण करली ना मन आत्यान दार मग जाळ होतं. नेम खाल मस्त खाट वळलाय ना गादी टाकली ने झोपिली ना. कसान करता जायला होता. झोपिली ना 4:45 वाजा लुटना म्हणे. सखूबाई म्हणे काय रे भाऊ म्हणे चहा दे म्हणे. मन आत्यान चहा दे ना. भाऊ चहा पिली ना म्हणे. सखूबाई म्हणे काय म्हणे गरमा शर्ट टांगेल तेवढं काढ दे म्हणे. शर्ट अंग मग आली ना मग सांगा सखूबाई चाल म्हणे. कोटेर भाऊ तू ते बैलीले वालेले नाही म्हणे. काकू जात राहिनी म्हणे. ऐकवाय सांगा ना होतं. ओ बानड सुरूत ना. ओ उलगेल वावर ऐकवाय सांगा ना होतं. असा बिगर पुन्हा गणच भांडा राहता कथा बी काय नाही जातच. माहितीचा निरोप सांगायला माणसं जात होते. आता इथं तर स्वतः जगाचा मालक आहे आणि भगवंताला जायचंय निरोप सांगायला. देव विचार करत होते. सुभद्राला अगर जाऊन सांगितलं सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला. सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल. स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल का असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात येत होते. पण देव विचार करताय सांगावं तर मलाच लागणार आहे ना. जायचं मलाच. चालतायत आणि एकच विचार करतात जर मी सुभद्रेला सांगेल सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल. भरपूर प्रश्न मनात होते. देवानं जाऊन सुरुवात केली सांगायला. म्हणले सुभद्रे ऐक ना
तुझा अभिमन्यू गेला ग बाई. दादा कुठं गेला रे माझा अभिमन्यू? बाई तुझा अभिमन्यू गेला. दादा कुठं गेला? अजून कुठं युद्ध चालू आहे का? नाही ग बाई. अरे दादा माझा मुलगा आहे तसा योद्धा कुठं तरी युद्धाला पाठवला असशील. म्हणलं नाही ग बाई, तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. देवाला काय वाटत होतं, सुभद्रा खूप रडेल, खूप अवकडा करेल, माझी गचंडी धरेल, स्वतःची केस तोडेल, मला मारायला उठेल. पण यांच्यातली एकही कृती सुभद्रा करत नाही. सुभद्रा जागीच धरणीवर बसली. सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही. देवाला वाटलं बाईच्या कानावर दुःखद बातमी पडल्याच्या नंतर बाई रडली पाहिजे. जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते. आता बाई रडतही नाही आणि बाई बोलतही नाही. न जाणो सुभद्रा वेडी झाली का काय? सुभद्रा वेडी झाली की काय? जवळ आले. सुभद्रे अगं रड ना, तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला. सुभद्रे तुला रडायला येत नाही? अगं तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली? सुभद्रे अगं रड ना. सुभद्रा काहीच बोलत नाही. देवानं सांगितलं सुभद्रे अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावलाय, वेडी अगं रड ना. तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली? अगं माय आहेस की दुश्मन आहे तू? रड ना सुभद्रे. सुभद्रेनं देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं देवा तू मला रडायला सांगतोय? मला रडायला सांगतोय? अरे तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवित हरिविना. अरे तुझे संत बडाई मारताना सांगताना चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवित हरिविना. तू स्वतः गीतेमध्ये सांगतो म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. तूच सांगतो ना देवा. अरे 15वा अध्यायामध्ये तू सांगतो ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मनश प्राण इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करशती. तूच म्हणतो ना रे. मग भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझा अंश आहे, तुझी लेकरं आहेत. तू आमचा मायबाप आहे ना. मग कोणतेच मायबाप लेकरांवर अन्याय करत नाही. हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे. आणि तू मला रडायला सांगतोय कृष्णा? बरं ऐक ना, तू रडायला काय सांगतोय? मुलगा मेला म्हणून रडायला सांगतोय का? झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली. म्हणले बाई प्रश्न गण आहे तुझा, पण माझं उत्तर हेच असेल की तू म्हणते तेच खरं. तुझ्या सत्याशिवाय झाडाचं पान हालत नाही. मुलगा मेलाय माझा कोणाच्या मर्जीनुसार. म्हणले माही इच्छा होती. देवा तू आमचा भगवंत, तुझी इच्छा पूर्ण झाली हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? तू आमचा देवा, आमचा भगवंत, आमचा प्रभू, तुझं मनासारखं झालं हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? करावे ते मने समाधान. साधकांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये जर काही दुःख आलं तर आम्ही दुःखाला कवटाळत बसत नाही, पण मग आम्हाला दुःखातून निघण्याचा काहीतरी मार्ग सांगा ना तुकोबाराय. मग दुःखातून निघण्याचा मार्ग तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
वा. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, वाजले 11:15, म्हणजे 15 मिनिटं आपण पुढे निघून गेलोय. 11 वाजेला कीर्तनाची वेळ संपलेली होती. 15 मिनिटं आपण पुढे निघालेत कदाचित काका. कीर्तनाची वेळ म्हटलं आपला टायमिंग काय होता 9 ते 11 ना. टाइम सरी जायला ते काय करू, आवरू का? हा चाल देऊ आको आको चाल देऊ पक्का आको 10 मिनिटं चाल देऊ का? देखा बरं. बर जी काय हरकत नाही. बोलू का मग 5-10 मिनिटं? तुम्ही बी इच्छा आहे का? पक्का ना? बरं आहे. नाही तर तुम्ही मला सांगितलं फॉर्म भरायला द्या तुम्ही झुपटी घाला मन सुरू होई नका तुम्हीच घर निघ जा. काय हरकत नाही. तुम्ही बसायला तयार असाल मला 10-15 मिनिटं बोलायला काही अडचण नाहीये. फक्त एवढं ध्यानमा ठेवा ना तुम्ही बसेल लोक बडा नोकरीवाला आहेत बाकी शेतकरी होतील. शेतकरी आहेत ना जास्त करी शेन. हा मग आता मला सांगा तुम्हाला वावर माझा कपाशी येत चालू शे कपाशी येताना चालू शे बा आणि संध्या काय होई घेईन 2-4 चाचे राही घ्यात मजूरले काय सांगता तुम्ही? बेकार हुशार आहेत तुम्ही. तिथलं वाढद्या भाऊ जे होईन ते देवाय जाईन. बरोबर आहे ना? मग तसं काका त्याने सांगायला पाहिजे वाळा महाराज जे होई ते दकाय जाईल नंतर. विठ्ठल विठ्ठल काही हरकत नाही. आपण 10-15 मिनिटं बोलणार आहोत पण नित्यनेमाप्रमाणे आपल्या कीर्तनाची वेळ झालेली आहे म्हणून आपल्याला काय करायचंय. जर तुकोबाराय म्हणत असतील जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं ना तर दुःखाला कवटाळत बसू नका. मग काय करा स्वतःच्या मनाशी संवाद साधा त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं? जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे ना त्या मालकाचं भजन करायचंय. समजत नसेल ना तर कोणाचं भजन गायचं? कोणचा गोविंद? जो गोकुळामध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्या गोविंदाचं भजन करायचंय. आणि ते कसं? हाताने टाळी मुखाने नाम चिंतन. हा हा टाळी वाजवा भजन करा. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन केलं बरं? कर सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. शपथ आहे बरं. पहिलेच सांगितलं देवनी हाजरी राज देव दे किरा ना तुमच्याकडे खोटं अजिबात बोला नाही. कोणी कोणी विठू भरूक माई म्हणून टाळी वाजवा. खरंच खरंच बरं बरं 10-20-50 लोकांनी म्हणलं असेल बाकीना लोकेशन देवनी काय दरादरी जायचे का? मग सगळ्यांनी भजन गायचं होतं नाही का?
देवाचं भजन गायला अजिबात लाज ठेवायची नाही. लोक काय म्हणतात हे डोक्यातून पहिले काढून टाकायचं. मी लोकांचा विचार करणं मी काढून टाकलेलं आहे. लोक कोणलेच चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं. मी कीर्तनातून भजन गायला लाजत नाही, कीर्तन मग नाचायला सरमावत नाही. तुम्ही बघत असाल मी पूर्ण कीर्तन भर म्हणत चालूच रास. बाकीना लोक म्हणतच होते ना नाचीत राहत भाऊ, काय किडा पाड राहा ना. लोकांचं काय घेऊन बसलात. अरे माझ्या मीराबाईनं नाचून नाचून पायात घुंगरू बांधून देवाला म्हणावलं, देवाला नाचायला मजबूर केलं. हो हा, ही पण एक भक्ती आहे. मी अजिबात लाजत नाही महाराज, अजिबात लाज ठेवत नाही आणि ठेवायला सुद्धा नाही पाहिजे. लोकांचं काम आहे, ज्याला किडे पाडायचे तो पाडतोच. बरोबर आहे ना. हो, लोके काय म्हणते नाही डोकामाई काट टाका. एखादी बाई जर मंदिरवर जास होई ना, मंदिरमा जाणारी बाई देखील नाही गली म्हण्या 2 चौक माझं बाया उभ्या राहतेस. माय हो गंगो हाय का मंदिरवर जाय राहिनी हो माय माको गंगोपंती ना जास्त जडत राहत. मग किती गंदेव करायला लाग जायला ते ओ बाप. मग तिनं मंदिरवर जावा मग तू नका बिग बरी काय घे का. पण लोक जे नको त्या गोष्टीच मग तोंड घाला सवय. आता यास मा एखादा पोऱ्याला जर वाटणार रविकिरण महाराज व्यसन मुक्तीवर चांगलं बोलत हो, मला माड घालले नाही. एखादा पोऱ्यानं जर माड घालेली नाही त्यांना मित्रच बाकीना मित्र चांगला राहतात, बाकीना किडा पाडणारा राहतस. एखादा जर माड घाली ना मग त्याला बोलणारा त्यांना बाकीना मित्र का रे बावड्या तुका माड करी होई घ्या रे. माऊलाजे सर मी आबो माड करी होई गो उपाधीन तोंड काय आबो गो माड करी. मग जाऊ देऊ ना तरी सुद्धा किडा पाडणारा बावड्या तुम्ही ते खाटकीन करणे उधारी बाकी येणार अजून कितलं किडा पाडा नशी आहे. म्हणून लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाकायचंय. लोकांच्यासाठी नाही, जे पण करायचं ते माझ्या जगाच्या मालकासाठी करायचंय. आणि भजन गात असताना इतकं अंतकरणापासून असलं पाहिजे का, एवढ्या अंतकरणापासून असलं पाहिजे का. फिरून एकदा देवानं आपल्याकडे बघायला पाहिजे. जसं की भक्ती करावी माझ्या राधेनं, भक्ती केली माझ्या राधेनं. 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं ते राधेवर. मग राधेची भक्ती कशी असन. आणि मी स्वतः भक्ती करत असताना राधेचा शृंगार करून आणि राधेचे भाव घेऊनच कीर्तनाला उभा राहतो. जसं की दीवानी में काना तेरी दीवानी भूबी, दीवानी में काना तेरी दीवानी भूबी, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे. सारे जमाने से बेगाने हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. अंतकरणापासून भजन झालं पाहिजे. जसं की भगवंताकडे जर जायचं असेल तर माझ्या राधेचं राहणं होतं बरसाण्यामध्ये. आणि इथं वृंदावनमध्ये जर भगवंतानं बन्सी मुरळी वाजवली ना तर राधा राणी बरसाण्यावरनं येत होती. कशी ऐका ना. हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ, से आए हो मैं बरसाने से आए हो. अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ,
म्हणतात नाही, आडे मनान सांग का आडे म्हणतात नाही, आडे बरे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेलेत, नाही ते मोकला म्हातारा असले वय वय जास्त तरी समजत नाही कोणता वय मा काय करो असं. एक 75 वरीस न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर आडे देवनं भजन म्हणत नाही, कीर्तन मा येतच नाही आणि स्टँडवर एक गाणं म्हण राहीन तर म्हातारा अरे आस्तीने हाडत रात दारू पिना समी नशामा खोटाना बोलाव दो के वासती एक बुकामा मुका कट टाकू म्हणतात 75 वर्षनी वय मा धोकेबाज संग रई रई धोकेबाज वई गई. कोणती वय मग काय करायला पाहिजे आहे ती सुधारायला पाहिजे ना. आडे तरुण भाऊ बी चांगला आहेत बघ कीर्तनले येऊन उभा आहेत. बाकी नसले जर कधी पोरनी ब्लॉक कर दे ना व्हॉट्सअपले या अंधारा मा मोबाईल तरी बटाचे तरी बडी बडी सांगतो पाखरा आजाद केलंय तुला भाऊ रे. तू नाही आजाद कर रे, ती ऑलरेडी आजाद होती रे. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी टीएल होतं बानट सुरत ना आले. तिनं पक्क ठरवलं होतं मन लगीन बुंदी या बानटलेच वाढायला लावसो बा असं. उलट ती लगीन करीन जास 2 वरीस मत त्यांनी 1 वरीस न पोरे सांगेलं येस नाव गलीमा बटेल राहत 3 पोऱ्याला सांगा बघ भाऊ मामा कसा बसला बघ भाऊ हा नाव सांगच पाक आजाद केलं तुला. 75 वर्षाचा म्हातारा जर म्हणत असेल हे धोकेबाज 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 वतीरती, जर चाल तुम्हाला आवडत असेल ना तर भाव आपले टाकायचे. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा